तर नमस्कार, खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा। तर आज आपण महिलांसाठी अत्यंत उपयोगी अशा आरोग्यदायी रोज उपयोगी पडतील अशा किचन टिप्स बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर पहिली टिप आहे की चहा तर आपण नेहमी करतोच, पण चहा करताना त्यात थोडीशी सोप टाकून चहा करावा, यामुळे चहाची टेस्ट खूपच छान लागते। दुसरी टिप, रोज जेवणामध्ये सलाद नक्की खावे, यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळते। तिसरी टिप, वर्षभरासाठी तिखट साठवताना तिखटाच्या डब्यामध्ये लवंग टाकावी, यामुळे तिखट अजिबात खराब होत नाही। धान्य साठवताना म्हणजेच तांदूळ, डाळ, गहू अगोदर चांगले उन्हामध्ये वाळवून घ्यावे, त्यानंतर डब्याच्या खाली कागद ठेवून त्यामध्ये धान्य साठवून ठेवावे, यामुळे धान्य वर्षभर खराब होत नाही। टमाट्याचा जास्तीत जास्त आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे, कारण टमाटरमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्व असतात, ज्यामुळे आपल्या हड्ड्या मजबूत राहतात। सहावी टिप, आठवड्यातून एकदा किचन चांगले डीप क्लीन करावे, यामुळे किचन एकदम स्वच्छ तर राहतच, सोबतच झुरडे, मुंग्या सुद्धा होत नाही। सातवी टिप, भाज्या करताना शक्यतो भाज्यांमध्ये पाणी अजिबात टाकू नये। भाज्या कमी गॅसवर शिजवाव्यात, यामुळे भाज्यांमधील पोषक तत्व नष्ट होत नाही। ग्रेव्हीची भाजी करत असल्यास थोडे पाणी टाकावे। आठवी टिप, कुकरमध्ये डाळ भात करताना जर आपल्याला आलू सुद्धा बॉईल करायचे असतील तर डाळ भाताच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर आलू ठेवावे, म्हणजे आलू सुद्धा उकडले जाऊन गॅसची बचत होते। नववी टिप, सिलेंडरच्या खाली प्लास्टिक ठेवल्यामुळे सिलेंडरच्या खालची जागा म्हणजेच फरशी खराब होत नाही, चिकट होत नाही। 10वी टिप, फरशीवर जर तेल सांडले असल्यास त्यावर गव्हाचे पीठ किंवा कोणतेही पीठ टाकावे, नंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यावे, यामुळे फरशी लगेच स्वच्छ होते आणि घसरत सुद्धा नाही। अकरावी टिप, रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीचे टाइम टेबल फिक्स करून घ्यावे, यामुळे कामाची गडबड होणार नाही। दुसऱ्या दिवशी नाश्त्यामध्ये, सकाळच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये काय मेनू करायचा ते आदल्या दिवशीच रात्री झोपताना ठरवून घ्यावे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आज काय स्वयंपाक करू, आज कोणती भाजी करू असा विचार करत बसण्यात वेळ जाणार नाही। 13वी टीप आहे, शक्यतो नाश्त्यामध्ये पोटभरीचे आणि
पौष्टिक पदार्थ करावेत. 14वी टीप, मुलांना शक्यतो शाळेत जाताना दूध कधीच देऊ नये. दुधामुळे ॲसिडिटी होते, त्यामुळे पोटभर नाश्ता मुलांना देऊनच शाळेत पाठवावे. 15वी टीप, मुलांना डबा देताना प्लास्टिकच्या डब्यात कधीच देऊ नये. 16वी टीप, मुलांना शाळेत डबा देताना फॉइल पेपरमध्ये पोळ्या टाकून कधीच देऊ नये. त्याऐवजी कॉटनच्या रुमालमध्ये पोळ्या गुंडाळून द्याव्यात. 17वी टीप, रात्री काड्या मनुका पाण्यात भिजत ठेवून सकाळी उपाशीपोटी त्या खाव्यात. यामुळे आपली पचनक्रिया अगदी चांगली राहते. आपण या काड्या मनुका लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो. 18वी टीप, आवळा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतो, त्यामुळे आवळा सुकवून त्याची पावडर करून ठेवावे आणि आवळा पावडर गरम पाण्यासोबत रोज घ्यावे. यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात सी विटॅमिन मिळतं. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयरन असते, त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. 20 टीप, आठवड्यातून एकदा गॅसचे बर्नर चांगले डीप क्लीन करून घ्यावे. यामुळे गॅसची फ्लेम चांगली येते आणि गॅसची बचत होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. वरील टीप मधील सर्वात जास्त टीप तुम्हाला कोणती आवडली ते मला नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता आणि साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळून सर्व व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार आणि आपली नेहमी भेट होत राहणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, नेहमी हसत रहा आणि माझं चॅनल बघत रहा. मराठी किचन विथ मनीषा. Thank you so much for watching. Please like, share, comment. And subscribe my channel. Bye bye. Take care. Have a nice day.